या सह्याद्रीला माता भगिनींना तुमचा अभिमान आहे की हो, महाराष्ट्रात असा एक मुख्यमंत्री, असा एक नेता, असा आमचा कुटुंब प्रमुख आहे जो सुसंस्कृत, नैतिक, जबाबदार, विनम्र माणूस आहे। तो म्हणजे आमचा उद्धव, आमचे साहेब आणि आमचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिले त्या सर्व महामानवांना, महानायकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित पक्षाचे नेते सन्माननीय अरविंदभाई सावंत, मंचावर उपस्थित कोहरादेवी तीर्थक्षेत्रावरून इथे आलेले महाराज, ज्यांच्या आयोजनातनं हा अत्यंत सुंदर आणि देखणा उत्सव संपन्न होतोय, असे या मतदारसंघातलं या महाप्रबोधन यात्रेचं आमच्यामध्ये आणि इथल्या संपूर्ण संघटनात्मक पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय सुंदर मेळ घालून समन्वयाची भूमिका अदा करणारे श्री उद्धवजी कदम, मंचावर उपस्थित कॅप्टन प्रशांत सुर्वे, तद्वतच अमरावतीहून उपस्थित झालेले सुनील खराटेजी, मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि माझ्याकडून बरेच नामोल्लेख राहू शकतात, कारण मी बऱ्याच पदाधिकाऱ्यांना पहिल्यांदा इथे नेरमध्ये पहिल्यांदा येते आणि पहिल्यांदा भेटते, पण हे सगळेच पदाधिकारी माझ्यासाठी प्रचंड सन्माननीय, आदरणीय आहेत, कारण तुमच्याच भरोशावर इथे पक्ष वाढत आहे, तुमच्याच भरोशावर अत्यंत मजबूतीने आणि स्वाभिमानाने पक्ष उभा आहे। तद्वतच या सभेचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असणारे डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर पत्रकार प्रतिनिधी, ही सभा सुरक्षित आणि सुखरूप पार पडावी याही पेक्षा या सभेमध्ये काही बोलली तर आपल्याला कायदेशीर कारवाई करायला सापडेल का याची वाट बघून असणारे पोलीस बांधव, कारण सभा सुखरूप पार पडावी याही पेक्षा माझ्यावर कारवाई कशी करता येईल याच्यासाठी ते जास्त उत्सुक आहेत याची मला कल्पना आहे। मी येण्याच्या आधीच विश्रामगृहावर काही पोलीस अधिकारी आले आणि म्हणाले की आम्हाला ताईंना भेटायचंय, पुढे जायचंय। आमचे उद्धव कदमजी म्हणाले की अहो नाही, आता उशीर झालाय, नाही ताईंनाच भेटायचंय। मला माहिती होतं त्यांना कशासाठी भेटायचंय ते, मग ते म्हणाले नाही ताई सहजच भेटायला आले। ते सहज वगैरे काही नाही, त्यांचे एक प्रेमपत्र घेऊन आले होते। त्यांना प्रेमपत्र इथल्या काही संघटनांनी द्यायला सांगितलं होतं, त्या संघटनांची बरीचशी निवेदनं होती। आता जाणीवपूर्वक त्याची नावं घेत नाही आणि त्यावर व्यक्तिशा घसरत नाही, अजिबात घसरत नाही, परंतु नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना कदाचित माहीत नाही की याच यवतमाळ मधल्या पांढरकवड्यामध्ये माझ्या मानेवर तलवारी ठेवल्या होत्या आणि तरीही मी ताकदीनं काम करत होते। त्यामुळे भीती मला स्पर्शून अजिबात जात नाही। राहिला प्रश्न त्या संबंधित लोकांचा आणि त्यांच्या प्रेमपत्र देण्याच्या कारणाचा, तर त्यांना माहिती असावं कि शुक्र मनाओ कि आज मैं तुम पर बात नहीं करूंगी, क्योंकि आज तो दिन गबरू पहलवान का काय नावं असतात
हो लय काय नावात असं आपल्याला काय येतं त्याच्यातलं नाही कळायचं की स्क्रीन जरा सेंटरला लावली असती तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या कळल्या असत्या. इकडच्या लोकांना जरा बघायला अडचण होईल मी समजू शकते, पण कदाचित आम्हालाही त्याचा अंदाज आला नाही की एवढी मोठी संख्या जमू शकते. ही एवढी मोठी संख्या जमली आहे त्याला कारण संजय भाऊ देशमुखांचं अत्यंत सुंदर संघटन कौशल्य आणि त्याच्या जोडीला प्रवीण शिंदे आणि उद्धवजी कदमांचं नियोजन ह्या मोठ्या गोष्टी आहेत. मंडळी, महाप्रबोधन यात्रेचं पर्व दुसरं सुरू झालं. नागपूरमध्ये आम्ही उद्घाटकीय सभा केली आणि एकाच सभेने काय आश्चर्य, विरोधकांच्या बुडाखाली जाळ लागला. फार वेगवेगळ्या पद्धतीने मग त्यांची ट्रोलधाड सुरू झाली. वाटेल त्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने काही लोकांनी त्यांना जसं जमेल तसं पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, कारण ज्यांना लॉजिकने बोलता येत नाही, ज्यांना तर्कशक्ती आणि अभ्यासाने मुद्दे खोडून काढता येत नाही, ते व्यक्तिगत पातळीवर उतरतात. आम्हाला त्यावर काही फार बोलायचं नाही आणि आम्हाला त्या भानगडीतही पडायचं नाही. पण सकाळपासूनचा दिवस अत्यंत ऊर्जादायी दिवस होता. सकाळी ज्या पद्धतीने यवतमाळमधली पत्रकार परिषद, त्यानंतर पोहरादेवीतला जे आमचे उपोषणाला बसलेले सगळे बोरमाटी भाऊ होते त्यांच्याशी संवाद. आज त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं. VJNT मधलं DNT आणि अ ब गडचं जे आरक्षण आहे ते आंतरपरिवर्तनीय आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये काही बोगस जात प्रमाणपत्र काढून लोक कसे घुसतात आणि आमच्या अधिकारावर हात मारतात, तो तसा होऊ नये. वारे कमिटीनुसार कारवाई झाली पाहिजे. विधिमंडळामध्ये SIT चौकशी नेमली पाहिजे. या मागण्यांच्यासाठी पोहरादेवीवर काही आमचे भाऊ उपोषणाला बसले होते. महंत सुनील महाराज आणि संजय भाऊ या दोघांच्या पुढाकाराने समन्वय करत हे उपोषण त्यांनी आज सोडलं. ही महत्वाची गोष्ट, कारण मी तिथेही सांगितलं होतं आणि मी इथेही पुन्हा सांगते, मोबी बोरमाटीचं मार कमार नायच आणि तुम्हा सगळ्यांना खास बोलण्यासाठी, भेटण्यासाठी, तुमच्याशी तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी म्हणून मी इथं आलेली. दिवसभरात अनेक गोष्टी समजून घेत होते. त्यातली एक महत्वाची गोष्ट, यवतमाळला ह्या पूर्ण जिल्ह्याला व्हाईट गोल्ड सिटी असं म्हटलं जातं, कॉटन सिटी असं म्हटलं जातं. इकडे कापसाचा प्रचंड पेरा असणारं हे क्षेत्र, पण हळूहळू कापसाचं क्षेत्र कमी होताना दिसतंय. आम्ही येताना काही बांधावर थांबून काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब बिचाऱ्या मावल्या त्या निमूटपणानं कापूस वेचत होत्या. शेताचा मालक सांगत होता, ताई उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे, आम्ही काय करायचं सांगा. कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडलेला आहे, अतिवृष्टीचं संकट आहे. सरकार मात्र शासन आपल्या दारी असं करत स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये व्यस्त आहे. सरकारला तिकडे बघायला वेळ नाहीये. आणि कापूस वेचणाऱ्या माझ्या माय माऊल्या, ज्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा जीर्णशीर्ण होते, ते जीर्णशीर्ण कपडे बघून मला इंद्रजीत भालेराव सरांच्या त्या ओळी आठवत होत्या. कापसाच्या बोर्डाले चंद्र चोरू चोरू पाहे, माय माऊलीची मांडी कशी उघडीकर आहे. काय आम्ही दुःख घेऊन आलोय, काय आम्ही दैन्य घेऊन आलोय की आम्ही एवढ्या खस्ता खातोय तरी पण आमच्या विदर्भातला फेरा काही संपत नाही. विदर्भाच्या नावावर राजकारण करणारे नेते फार मोठे झाले. एक तर आता आधी मामू आणि आता उपमामू झाले. राजकारण करताना ते तेव्हा असेही म्हणाले होते की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. असो ते असं काहीही बोलत राहतात. बऱ्याच गोष्टी ते काही त्या पाळत नाहीत. पण राजे हो, या सगळ्या कॉटन सिटीचा सध्याची अवस्था काय आहे आणि सरकारने या संबंधाने काय पद्धतीचं राजकारण केलं. तुम्हाला इलेक्शनला आम्ही महाप्रबोधनचा हेतूच आमचा हा आहे की या निमित्ताने नुसत्या टीका करण्यापेक्षा
व्यक्तिगत कुणावरही काही बोलण्यापेक्षा एक आरसा तुम्हाला दाखवावा, एक प्रबोधन जनतेचं व्हावं की ऐन निवडणुकीच्या काळात जे लोक वेगवेगळे वादे इरादे करतात ते लोक ते वादे इरादे पूर्ण करतात का? दादा एखादा असेल व्हिडिओ तर लावा बरं, बघा तरी की हे लोक काय बोलत होते आधी आणि आत्ताची काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने हे लोक वागतात. झूम करता आलं तर बघा त्याला. आवाज गेला त्याचा. जल्द मिलेगा फसल उगाने का ज्ञान भी, फसल का सही दाम भी और किसान होने का सही मान भी. अच्छे दिन आने वाले हैं बाबा. वो कैसे? मोदी जी को जिताएंगे, भाजपा को बहुमत दिलाएंगे, तभी अच्छे दिन आएंगे. अच्छे दिन आने वाले हैं. कमल का बटन दबाएंगे, भाजपा जिताएंगे. या कांद्याला भाव नाही, आम्ही काय करायचं? शेतकऱ्याला का मारून टाकायचं का तुम्हाला सरकारला? त्या शिंदेला निवडून दिला, त्या शिंदेला जयंतीला पडायला मला कांद्याला भाव दे. आता काय करतोय तुम्हाला मजाला मला? आम्हाला काय आहे तरी आम्ही वावर गाण घेऊन कर्ज काढलं, लागवड केलं ना, आम्हाला मरायचा वखत आलाय. तो क्या सोचा आगे जाकर क्या करना है? किसान दादा हो, बांधावरची सरळ साधी बाई आहे. मोदीजींच्या जाहिरातीमधल्या कॉर्पोरेट मॉडेल नाहीये, ही जिवंत उदाहरण आहे की एकीकडे सरकारने सांगितलं होतं की आम्ही आल्यावर शेतीचं असं होईल तसं होईल, वो अच्छे दिन आएंगे. आता आम्हाला असं वाटतंय की हम अच्छे दिन लाएंगे, जब तुमको घर बेच देंगे तब अच्छे दिन आएंगे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण इथे चालू आहे, मागच्या 2.5-3 वर्षात जे राजकारण आपण जवळून बघतोय, लोकांच्या हिताचे प्रश्न बाजूला पडलेले आहेत. दादा तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहायचे. लोकांच्या हिताचे प्रश्न सगळे बाजूला पडलेले आहेत आणि फक्त कुरघोड्यांचं राजकारण तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. एकेकाळी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्वाची गोष्ट घडत होती. अगदी कुठल्याही पक्षाचा नेता असेल, मोदी असतील किंवा अमित शहा असतील, कुणीही असो, तो माणूस मातोश्रीवर यायचा आणि मातोश्रीवर घेऊन बोलायचा. मातोश्रीतला माणूस कधीही दिल्लीत जाऊन बोलत नव्हता. परंतु आम्ही कसे खरे आहोत हे सांगणारे बाटगे आता मात्र रोज उठून छोट्या छोट्या गोष्टीला दिल्लीश्वरांच्या तिकडे जाऊन येरझाऱ्या घालत राहतात आणि मुजरे करत राहतात. या सगळ्यांनी मुळात इतकं अस्थिर वातावरण करून टाकले की या सगळ्या अस्थिर वातावरणामध्ये लोकांचे प्रश्न हे सगळे पायदळी तुडवले जात आहेत. सकाळपासून काही प्रश्नांचा मागोवा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की इथे 3 दिवस वीज 3 दिवसात येते मग जाते. शेतकऱ्यांनी विजेचं काय करायचं? वीज वितरण खात्याचं काय होणार आहे? बरं, काही शेतकऱ्यांचे विजेचे मीटर कट केले जातात, पण हीच माणसं जेव्हा सत्तेमध्ये नव्हती, विरोधी बाकावर होती, तेव्हा कसे बोलत होते? जरा बघा बरं जरा काहीतरी. मला अतिशय या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे मध्य प्रदेशच्या सरकारचं. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचे पैसे हे महावितरणला द्यावे अशी आमची मागणी आहे. मला अतिशय या ठिकाणी हा आवाज होता उपमामूंचा. ज्या उपमामूंनी मामू होण्यासाठी आधी एक पक्ष फोडला, पण काहीच झालं नाही, हाताला काही लागलं नाही. कारण पक्ष फोडला त्याने ज्याच्या हातात ससा तो पारधी म्हटल्यासारखा तो बिचारा एक पद घेऊन गेला. मग दुसरा पक्ष फोडला की आपल्याला मामू पद मिळेल का? पण मामू काही पद मिळालं नाही, पुन्हा उपमामूच राहिले. ते हे उपमामू काय सांगताहेत की सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केलं जातं. अर्धा सरकार कुणाचं आहे? सरकार तुमचंच आहे, केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, पैसा तुमच्याकडे आहे, चिकार आहे, खोक्यानं पैसा तुमच्याकडे येतो हे आम्ही बघितलंय. एवढा खोक्यांचा पैसा गोरगरीब शेतकऱ्यांना का देत नाही?
तुम्ही सांगताय जेव्हा तुम्ही विरोधी बाकावर असता तेव्हा तुम्ही सांगता की आम्ही मध्य प्रदेश सारखा इकडे काहीतरी झालं पाहिजे, मध्य प्रदेशमध्ये कशी वीज बिलं माफ झाली तशी वीज बिलं माफ झाली पाहिजेत. मग आता वीज बिलं का माफ होत नाही? आता काय प्रॉब्लेम आहे? यवतमाळ मधल्या शेतकऱ्यांना 20-3 दिवसांनी एकदा ही काय पद्धत आहे? ही माणसं सत्तेत असताना एक बोलतात, विरोधी बाकावर असताना एक बोलतात. अशा खोटारड्या लोकांच्या पासून सावध करणे हा खरा महाप्रबोधन यात्रेचा हेतू आहे. महाप्रबोधन यात्रा कुणालाही व्यक्तिगत पातळीवर अजिबात टार्गेट करू इच्छित नाही. महाप्रबोधन यात्रा फक्त आणि फक्त महापुरुषांचा विचार घेत आणि या देशामध्ये जी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधानिक चौकट आखून दिली होती, त्या संविधानिक चौकटीतले प्रत्येक माणसाचे जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत, जी त्याची जीवन जगण्यासाठी आणि विकसित करण्यासाठीची प्राप्त परिस्थिती सरकारने तयार करून द्यायची आहे, बस तेवढ्यावर फक्त भाष्य करते आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र अडचण अशी आहे की यावर जेव्हा आपण बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा भाजपाई लोक मात्र त्याला वेगळ्या. बघा आता आम्ही काय मुद्दा म्हणतोय, दादा जरा प्ले करा आणि लोकांना दाखवा. मोदीजी तुम्ही म्हणाला बहुत हुआ महिलांवर अत्याचार, अब की बार मोदी सरकार. आणि तुमच्या सत्तेतच हाथरस, उन्नाव, कठुआमध्ये जेव्हा आमच्या मुलींवर बलात्कार होतो, त्यांची हत्या केली जाते, आरोपींना शिक्षा होत नाही, त्यावर मुख गिळून गप्प का बसलंय तुमचं सरकार? याचं उत्तर द्या. दादा हो, ही ऍड कधी अनेकाला याच्या आधी बघितली होती. जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेला मोदीजींनी जाहिरातींचा रतीब लावला होता आणि जाहिरातींचा रतीब लावताना कॉर्पोरेट जगतातल्या काही मॉडेल्स उभ्या राहिल्या. या मॉडेल जाहिराती करायला लागल्या आणि जाहिराती करताना सांगायला लागल्या, औरतों पर जुल्म करने वालों जनता माफ नहीं करेगी, बहुत हो चुका महिलाओं पे अत्याचार, अब की बार. कुठं गेलं ते सगळं? काय खरंच महिलांवरचे अत्याचार संपले का? जर आपण एकूण आत्ताचा रेशो बघितला देशभरातला आणि राज्यातला सुद्धा, जर देशातली जर परिस्थिती बघितली तर हाथरसचं, उन्नावचं, कटुआचं उदाहरण तुमच्या समोर आहे की काय पद्धतीनं अक्षरशः कुलदीप सेंगर नावाचा एक बलात्कारी आमदार, भाजपचा बलात्कारी आमदाराच्या समर्थनार्थ मोर्चे भाजप करते. हाथरसमध्ये तर अक्षरशः रात्रीच्या अंधारात त्या माऊलीचं प्रेत जाळूनही टाकलं जातं. प्रेत जाळताना तिच्या घरातल्यांना सुद्धा सांगितलं जात नाही. पोलिसांनी असं डिपार्टमेंट कधीपासून चालू केलं की पोलीस कायदा सुव्यवस्था राखायचं सोडून प्रेत जाळायला लागली. पण यावरती कुणी प्रश्न नाही विचारले त्यांना. महिलांच्या एकूण अन्याय अत्याचाराच्या जर घटना बघितल्या तर त्याच वेळेला आपण बघितलं की दिल्लीमध्ये कुस्तीपटू महिला कशा पद्धतीने आंदोलन करत होत्या, परंतु त्या महिलांच्याकडे ढुंकूनही सरकारने बघितलं नाही. एका महिलेवर अन्याय होत होता, एक महिला प्रताडित आणि पीडित केली जात होती, परंतु त्यावर ते चकार शब्द अजूनही बोलत नाहीये. मंडळी, या गोष्टीचा जरा विचार करा. म्हणजे सहज आठवलं म्हणून बरं का, अधिवेशनाच्या दरम्यान राहुल गांधीजींचं भाषण चालू होतं. राहुल गांधींनी न दिलेल्या किसवर आक्रस्ताळेपणा करणाऱ्या भाजपच्या बायका महाराष्ट्रामध्ये घडलेल्या किस प्रकरणावर मात्र आळीमिळीत चुटचुळी करून बसल्या होत्या. याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक भाजपाला मुद्दे डायव्हर्ट करायचे असतात. राहुल गांधींनी जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून असलेल्या प्रश्नांवरती आता काय करायचं, तर आपण चला बाबा आपण काहीतरी वेगळाच मुद्दा काढायचा असं म्हणत नेहमीप्रमाणे त्यांनी एक आक्रस्ताळेपणा केला मूळ मुद्द्याला बदल देण्यासाठी. आपण कधीतरी विचार करतोय का की जेव्हा एखादा महत्वाचा मुद्दा चालू असतो त्याच वेळेला चायनाने आक्रमण केलं, PFIचे एवढे पकडले, याव झालं त्याव झालं, अशा बातम्या काय येतात? जेव्हा कधी आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलतो, महागाईच्या मुद्द्यावर बोलतो, महिलांच्या सुरक्षेवर बोलतो, नेमका त्याच वेळेला मोदीजींनी कुठेतरी सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या बातम्या येतात. आपण कधीतरी शांत डोक्याने त्याचा विचार केलाय का? दादा जरा लावा एक व्हिडिओ.
गवळी यांनी 18 कोटी कॅश उचलली तर 7 अरे, कोटी चौपाट्यात ठेवले. त्यांनी शपथ तुम्ही आधीच दुसरा व्हिडिओ लावा, तुमचा सगळा क्रम चुकला. या सगळ्या लोकांच्या मध्ये ज्या पद्धतीने यांनी एकूण दुसरा व्हिडिओ लावा होता, यांनी जे काही राजकारण केलं, या राजकारणामध्ये महागाईवर बाटा आधी मारत होते. हे इलेक्शन काळात खूप महागाईवर बाटा मारत होते आणि महागाईवर बाटा मारताना एक बाई तुम्हाला आठवत असतील, अशा सिलेंडरवर बसलेल्या बाई त्या सांगत होत्या की बहुत अभी सिलेंडर बहुत ज्यादा बढ़ गया है, बहुत सिलेंडर का भाव बढ़ गया है. किती ज्यादा? तर त्यावेळेला त्यांना 450चा भाव खूप ज्यादा वाटत होता, 450चा भाव. आता तो सिलेंडर जेव्हा 1250 पर्यंत जातो तेव्हा त्यातले 200 रुपये कमी करून उपकार केल्यासारखे आपल्याला ते दाखवतात. पण आपण त्या महागाईवर कधी बोलणार? महागाईच्या एका प्रश्नांवरती ज्या काही पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो, जेव्हा मोदीजी आधी म्हणजे इलेक्शन काळामध्ये प्रचार करताना ते सांगायचे महंगाई का म बोलने के लिए तैयार नहीं है सरकार, महंगाई का म. आणि आता काय परिस्थिती आहे? डिझेल आणि पेट्रोलचे एकूण जर भाव बघितले तर ते भाव आता गगनाला भिडलेले असतात. सहज साधे खाण्यापिण्याचे सुद्धा भाव, रोजच्या डाळीचे भाव, तेलाचे भाव हेही आमच्या आवाक्याच्या बाहेर जातात. परंतु आपल्या गावी ते काहीच पोचू देत नाही का? कारण आपल्या डोक्यात ते वेगवेगळे मुद्दे टाकतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले त्यांचे काही विद्वान काही मेसेज पसरवण्यामध्ये फार माहीर असतात. ते काही मेसेजेस तुम्हाला पसरवतात, तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि मग महागाईच्या मुद्द्यावरून तुम्ही भलत्याच मुद्द्यांकडे तुमचं लक्ष घालवलं जातं. मी जसं मगाशी म्हटलं की एकूण ज्या पद्धतीने म्हणजे महिलांच्या अत्याचाराच्या प्रश्नावरती सुद्धा बोलताना आपण जेव्हा देशातल्या एकूण महिलांच्या अत्याचाराच्या घटना बघतो, अगदी त्याच पद्धतीनं राज्यातल्या महिला अत्याचाराच्या जर घटना बघितल्या, मुंबईच्या चर्नी रोडमध्ये एका माय माऊलीला नुसती तिची हत्या होत नाही. बघा, जर याच्यात जर मारेकरी जर मुस्लिम आडनावाचा असता तर काय वातावरण पेटलं असतं? लव जिहाद करत किती मोर्चे काढले असते राणी विनेच्या पोरांनी. परंतु आडनाव वेगळं म्हटलं की सगळा विषय संपून गेला. दादा तोपर्यंत दुसरा व्हिडिओ ठेवा की तयार, ती बंद करा स्क्रीन, दुसरा व्हिडिओ तयार ठेवा. काय पद्धतीने आम्ही राजकारण तापवलं, कशा पद्धतीने राजकारण तापवलं असतं? चर्नी रोड मधल्या एका माय माऊलीची हत्या होते. नुसती हत्या होत नाही, हत्येनंतर तिचे तुकडे 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 केले जातात. ते सगळे तुकडे फ्रीज मध्ये ठेवले जातात. रोज थोडे तुकडे बाहेर काढले जातात. ते कुकरमध्ये शिजवले जातात. कुकरमधून शिजवून बाहेर काढून ते मिक्सरमध्ये बारीक केले जातात आणि रोज कुत्र्यांना खाऊ घातले जातात. इतक्या क्रूरपणे एका मायमाऊलीची हत्या होते आणि तरीही आमचे उपमामू सांगतात की आम्हाला कायदा सांभाळता येईल. काय कायदा सांभाळतात उपमामू? कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्या दरवेळेला ते कायदा सांभाळण्यामध्ये सपशेल फेल करायला लागतात. आताच्या एकूण परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलंय की ड्रग्सची किती प्रकरणं बाहेर आली आणि ड्रग्सच्या प्रकरणावर काय पद्धतीने दरवेळेला सरकार सपशेल अपयशित करत आहे याची चर्चा सुरू झाली. हे सगळे एक मुद्दे जरी बघितले तरी लक्षात येतं की इथं महिला खरंच सुरक्षित आहेत का? इथल्या काही कायदे सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक आहे का? कायदा सुव्यवस्थेची बाता मारणारे आणि आम्ही महिलांचा फार सन्मान करतो असं म्हणणारी भाजपा, जर आपल्याला आठवत असेल तर भाजपच्या 3-4 फळीतली एक 11 बाई पुढे आली होती आणि या 11 बाईने आपल्या एका गबरू पैलवानाला फार चॅलेंज केलं होतं. आता काय जरी असलं तरी मी म्हणलं की मग मी गोरमाटीचं गबरू मार भाईचं वाईट वाटतं नाही मला. आपल्या भावाला कुठेतरी मारायची भाषा केली, काय झालं काय नाही नेमकं एवढं सगळं झालं. संजय राठोडाने ज्या पद्धतीने एका महिलेशी वर्तणूक केली
एक उद्धव साहेब आहेत की ज्यांनी त्याचा राजीनामा घेतला आणि सांगितलं की तुम्हाला खुर्चीवर राहायचा अधिकार नाही, कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत. छत्रपती शिवरायांचे वारसदार परस्त्रीला आई समान आणि बहिणी समान मानणारे लोक आहेत आणि जर अशी एखादी घटना घडत असेल तर तुम्हाला क्षमा नाही, म्हणून आपण त्याला पदावरून काढून टाकतो. पण ज्यांनी राजीनामा मागितला होता तेच त्या गबरूला पुन्हा पंक्तीला घेऊन बसतात. काय यांची महिला सुरक्षा, काय यांची महिलेबद्दलची भावना, काय यांचा महिलेबद्दलचा सन्मान, किती यांना महिलांच्या प्रश्नांवरती सोयीसुतक आहे, हे सगळं करायला लागतं. विशेष दादा हो, याचाही विचार करा. एवढं सगळं झाल्यानंतर जर खरंच संजय राठोड निर्दोष होते तर मग आमचे पुन्हा काही प्रश्न निर्माण होतात. जर राठोड निर्दोष होते तर राठोडांनी आवरून नुकसानीची केस त्या अक्रस्ताला बाईवर का टाकली नाही? पहिला. जर राठोड निर्दोष होते तर त्या बाईने गोमाटी समाजाची माफी मागायला पाहिजे आणि भाजपाने सुद्धा माफी मागायला पाहिजे की तुम्ही आमच्या गोमाटी समाजातल्या एका बहीण लेकीची आबरू उधळली. तुमची सत्ता मिळवण्यासाठी, तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी तुम्ही आमच्या एका लेकी बाळीला बदनाम करायचा डाव केला आणि तुमचा डाव साधला की ज्याची शिडी करून तुम्ही हा सगळा डाव रचला त्यालाच पंक्तीला घेऊन बसला. काय लाजा विकून खाल्ल्या होत्या काय? आणि जर ही गोष्ट खरी असेल, खोटी असेल तर केस केली पाहिजे, आणि जर ही गोष्ट खरी असेल तर मग अशा एका खुनी नराधमाला सत्तेत घेऊन भाजपा कशी काय बसू शकते? काय भाजपाच्या लेखी महिलांचा मान सन्मान काहीच नाही का? याचं उत्तर भाजपाने दिलं पाहिजे. यावर भाजपा जगार शब्द बोलत नाही. दादा हो, एकूण काय तर आपण सगळी दुसरी माणसं, आपण गरीब माणसं, आपण मध्यमवर्गीय माणसं, आपण उपेक्षित माणसं, आपल्या भोळेपणाचा, आपल्या भावनिकतेचा, आपल्या श्रद्धेचा त्या अक्षरशः बाजार मांडतात आणि पोहरादेवी सारख्या तीर्थक्षेत्रावर भराभर खोट्या शकतात. पोहरादेवी किती माणसं येणार आणि अशा सत्ता खराने त्यांच्याकडे ढिगाणं माणसं सापडतात की जे खराखर तीर्थक्षेत्राच्या शब्दा खातात आणि आम्हाला शहाणपण सांगतात की आम्ही हिंदू आहेत का नाही. अरे आम्ही तर 50 वेळा नाही लाख वेळा सांगितलं आणि आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व घरं पेटवणारं नाहीये, आमचं हिंदुत्व गोरगरिबांच्या चुली पेटवणारं. आमचं हिंदुत्व हे तोंडात राम आणि हाताला काम असणारं हिंदुत्व आहे आणि तुम्ही सांगता ते हिंदुत्व नाही. तुम्ही सांगता ते हिंदुत्व नाही, तुम्ही सांगता ती सनातन संस्कृती आहे. ज्या सनातन संस्कृतीचा एक पाईक असणारा स्वयंघोषित खुर्ची आंबे खाल्ल्यावर लेकरं पोरच पैदा होते असं सांगतो ती सनातन संस्कृती. आम्ही सांगतो तो अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. आम्हाला तुमची भीती वाटत नाही. दादा हो, एका माणसाला यांनी जाणीवपूर्वक टिपण्याचा प्रयत्न केला. हे कायदा सुव्यवस्थेच्या बाता मारतात. खरंच कायदा सुव्यवस्था या देशात, या राज्यात यांनी शिल्लक ठेवला का? जो शिवसेनेचा पाईक आहे, जो शिवसेनेचं काम करणारा आहे, जाणीवपूर्वक त्याला त्रास द्यायचा. सकाळी आम्ही पोहरादेवीच्या तिकडे गेलो होतो. सहज माहिती घेतली की अरे किती साहेबांच्या काळात 100 कोटी निधी, आता किती 593 कोटी निधी, 593 कोटी निधी आणि दिग्रस पासून तिथे आत जायला रस्ता नाही, पायऱ्यांमध्ये रस्ता नाही. मला त्यातही विशेष वाटलं की 2-4 ठिकाणी बांधकाम चालू. सुनील महंत या म्हणतात अरे पोहरादेवी सारख्या तीर्थक्षेत्रावर राजकारण करणाऱ्या बांडगुळा हो, या पोहरादेवीमुळे तुम्ही निवडून आला आणि तुम्ही तिथे राजकारण करता, तिथे तिथल्या श्रद्धेची सेवा करता. दादा हो, या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते की जी माणसं सातत्याने, मी म्हटलं की हा पूर्ण यवतमाळ जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा,
इथे ऊसतोड कामगार अगदी टोळ्या टोळ्या करून इतर जिल्ह्यांमध्ये त्या जातात, इतर जिल्ह्यांमध्ये ही माणसं कष्ट करायला जातात. प्रश्न होतो यांच्या लेकरांचा, यांच्या लेकरांच्या शाळेचा. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून चालले आणि सगळ्या खाजगी शाळांचं पेव फुटलंय. पोद्दारसारखी शाळा फ्रँचायझी करून इतरत्र ऍडमिशन गोळा करत घेतले. लाखो रुपयाची फी. गोरगरिबांच्या लेकरांना कशी परवडेल लाखो रुपयाची फी? महाप्रबोधन यात्रा राजकारणासाठी, राजकारण्यांनाही महाप्रबोधन यात्रा गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. या देशाला वन नेशन वन इलेक्शनची गरज नाहीये, संविधानाने सांगितली होती. त्यामुळे एक इलेक्शन करून तुम्ही सत्ता केंद्रित करू शकत नाही. आणि जर निवडायचं असेल तर वन इलेक्शन नाही, वन एज्युकेशन निवडायची गरज आहे. राजे हो, मी तुमच्यापर्यंत आले की एक मुद्दा सांगण्यासाठी, एक मांडण्यासाठी की तुमच्याकडे जेव्हा ही माणसं मतं मागायला येतील ना, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर वाटेल त्या पद्धतीने गलिच्छपणा करायला लागतील, वाटेल त्या पद्धतीने धर्माच्या नावावर एक द्वेषमूलक राजकारण पसरवायला लागतील, किंवा त्यांना जात धर्म किंवा अजून काही हे सगळं विचारण्याच्या अपेक्षा. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो ना की नाही आम्हाला काही नको साहेब, आम्हाला काही नको, काय पाहिजे तेवढं ते मंदिराचा कळस पाहिजे. किंवा एखादा म्हणतो आम्हाला काही नको साहेब, आम्हाला काही नको, काय पाहिजे ते स्मशानभूमी आहे ना त्याला कंपाऊंड वॉल पाहिजे. आणि कशाला कंपाऊंड वॉल पाहिजे? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल लावायची काय गरज पडते? अरे जे बाहेर असते त्याला मध्ये जाऊ वाटत नाही, आणि जे मध्ये गेलेलं असते ते बाहेर येऊ शकत नाही. बरोबर आहे का? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉलची गरज नाही राजे हो. मग गरज कशाची आहे? दादा हो, तुमच्याकडे जर पुढारी आलं ना तर त्याला हे कळसाला द्या, ते काय संरक्षण भिंत द्या, कंपाऊंड वॉल द्या, चौकाला नाव द्या, ह्या गोष्टी सोडून द्या. लक्षात घ्या, महापुरुषांची नावं चौका चौकांना देण्यापेक्षा, महापुरुषांची नावं रस्त्या रस्त्यांना देण्यापेक्षा महापुरुषांच्या रस्त्यावरून चालणे जास्त गरजेचे असते, हे आपल्याला समजतं. आणि महापुरुषांच्या रस्त्यावरून चालताना हे जास्त महत्वाचे आहे की तुमच्याकडे येणारा माणूस जेव्हा इलेक्शन काळात प्रचारासाठी येईल त्यावेळेला त्याला स्पष्टपणे सांगा की रुखी सुखी जी असेल ती आम्ही आमची खातोय. आमच्या चौकाला काय नाव द्यायचं, आमच्या रस्त्यांना काय नाव द्यायचं हे आमच्या लेकरांना घडवून आम्ही त्या कृतीत ते दाखवून देऊ, त्यासाठी तुमची गरज नाही. पण जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर एक गोष्ट आम्हाला द्या, काय अदानी अंबानीची पोरं ज्या क्वालिटीचं शिक्षण त्यांच्याकडे मिळतं त्याच क्वालिटीचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना मिळालं पाहिजे. या देशाला वन नेशन वन इलेक्शन नाही, या देशाला वन नेशन आणि वन एज्युकेशनची जास्त गरज आहे. ते वन एज्युकेशन एकाच दर्जाचं एज्युकेशन आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे. कारण गोरगरिबांच्या लेकरांना यांचं हे शिक्षण परवडणार नाही. राजे हो, झालं का रे दादा तुमचं व्हिडिओ होत आहे का नाही झालं? लावा एकदा काय म्हणताय ते लाव. मोदी जी ही म्हणाला होता बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. पण या वाढत्या महागाईवर ही मात्र गप का? देशातला शेतकरी कामगार आत्महत्या करतोय. भूकमारीमुळे निष्पाप गरीब जनता उद्ध्वस्तसाठी जगण्यासाठी लोक चोऱ्या माऱ्या खून दरोडे करू लागले. या सामाजिक परिस्थितीला कोण जबाबदार याचं तर द्या. दादा हो, 2-4 दिवसापूर्वी उदय भाऊ इकडे आले, उदय सामंत उद्योग मंत्री, आणि बाटा मारल्या 500 कोटी 600 कोटी एवढं पॅकेज तेवढं पॅकेज, चॉकलेटच चॉकलेट, लॉलीपॉपच लॉलीपॉप. किती चॉकलेट आणि किती लॉलीपॉप द्या. अरे यवतमाळमध्ये गेल्या किती वर्षामध्ये नवी उद्योग नाही, नवी एखादी फॅक्टरी आली नाही. आमची लेकरं बाळं विस्थापित होत आहे. उद्योगधंद्यासाठी बाहेर जावं लागतंय, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतंय. पण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी पण आता उद्योगधंदे मिळतील की नाही अशी शंका आहे. कारण एक 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 उद्योग करून आमचा गुजरातला निघून चाललाय. कशी जगणार आहे ती पोरं? आणि मग आमच्यावर जर अवस्था आली की शिकलेली लेकरं नोकरीसाठी शहरांमध्ये जातात.
शहरात गेलेल्या लेकरांना नोकरी मिळत नाही म्हणून शहरात पोरगा आत्महत्या करत आहे आणि शिवारात काही पिकत नाही म्हणून बाप बांधावर आत्महत्या करत. यवतमाळ हा सगळ्यात मोठा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा, परंतु अजूनही इथं शेतकऱ्यांचं पॅकेज नुसतं जाहीर झालं पण ते पॅकेज इथल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही. 1 रुपया पीक विमा अनुदानच्या नुसत्या बाता झाल्या पण त्या बाता सुद्धा पूर्ण झाल्या नाही. उद्या म्हणे काहीतरी शासन आपल्या दारी आहे. तुम्ही विचार केला राजे हो, एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे, धनगर आरक्षण मागण्यासाठी धडपडत आहे, आदिवासींचे मोर्चे चालू आहे, ओबीसींची ही आंदोलनं चालू आहे. माणसं जीव देत आहेत, आत्महत्या करत आहेत, सरकारने लक्ष द्यावं म्हणतायत. पहिले 40 दिवस मराठा आरक्षणाने ही मुदत दिली होती, त्या मुदतीत त्यांनी काहीच केलं नाही, पुन्हा नव्याने काही सुरू झालं. आता एवढं सगळं म्हणजे नाकी तोंडी नऊ आले तरी सुद्धा अजूनही सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि तो प्रश्न सोडवायचा सोडून इथं येऊन शासन आपल्या दारीवर लाखो रुपये खर्च करायला हे सरकार तयार होतं. शासन आपल्या दारी म्हणजे असतं तरी काय, म्हणजे मी तुमच्यावर उपकार केले हे मी तुम्हाला सांगायला येतो. मुळात शासकीय योजना राबवणे ही सरकारची जबाबदारी आहे. उपकार करत नाहीत आमच्यावर, मेहरबानी करत नाहीत ते, ही त्यांची जबाबदारी आहे. पैसा काही त्यांच्या खिशातला खर्च करत नाही, आपल्या कामाचा आपल्या कष्टाचा पैसा आहे. आपण लाईट बिल भरलं, आपण पाणीपट्टी भरली, नळपट्टी भरली, घरपट्टी भरली, रोड टॅक्स भरला, टोल टॅक्स भरला, आपण सगळ्या प्रकारचे कर भरले. या करातनं जे पैसे आले ते पैसे लोककल्याणकारी योजनांसाठी खर्च करणं ही सरकारची जबाबदारी आहे. उपकार करत नाही ते, पण तरी सुद्धा आम्ही या योजना राबवतोय, तुमच्यावर उपकार करतोय. ही उपकाराची भावना दाखवण्यासाठी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम जर घेत असतील तर याचा अर्थ असा की लोकांच्या कल्याणाच्या योजना कमी पण त्या योजनांची जाहिरात जास्त करण्यामध्ये या सरकारला रस आहे आणि सरकार त्यासाठी माहीर आहे. जरा बघा जरा पुढे काय ह्या सगळ्यांच्या मध्ये अजून एक नाव होतं, जसं गबरू पैलवान होता विधानसभेला तसं लोकसभेला अजून एक नाव होतं आणि या बाईंना म्हणजे सलग 3-3, 4-4 वर्ष